Okay. So today we are going to start with the first point. Like आता आपण ह्या लेक्चर पासून डिस्कस करायचं की ऍटमचा स्ट्रक्चर कसा असतो, त्यामध्ये काय काय असतंय आणि त्याचं एक्झिस्टन्स कोणी कोणी सांगितलं. आता हे जे काय आपण बघतोय हे बेसिक बघतोय, म्हणजे आपण 8वी मध्ये काय शिकलो, 9वी मध्ये काय शिकलो, 10वी मध्ये काय शिकलो, ह्या रिलेटेड आहे. ऍक्च्युली स्ट्रक्चर ऑफ ऍटम वेगळं आहे. ऍक्च्युली स्ट्रक्चर ऑफ ऍटम वेगळा आहे, ज्याला आपण सेकंड टॉपिकच आहे आपला. चॅप्टर 2 जो आहे तो कशाचा आहे तर चॅप्टर स्ट्रक्चर ऑफ ऍटम बद्दलच. त्यामध्ये आपण सगळ्या रिलेशन्स बघतो, क्वांटम मेकॅनिक्स, क्वांटम फिजिक्स, हे सगळ्या गोष्टी बघतो. पण आता बेसिकली तुम्ही काय काय बघितलं हे डिस्कस करायचं, ठीक आहे. सो वी विल स्टार्ट विथ द पॉइंट स्ट्रक्चर ऑफ ऍटम. विल स्टार्ट विथ द पॉइंट स्ट्रक्चर ऑफ ऍटम. सगळ्यात पहिला मला सांगा, जॉन डाल्टनच्या बद्दल काय आठवतंय का स्ट्रक्चर ऑफ ऍटम बद्दल? जॉन डाल्टनने काय सांगितलं का स्ट्रक्चर ऑफ ऍटम बद्दल? जॉन डाल्टन, ॲटॉमिक मॉडेल ऑफ ऍटम. जॉन डाल्टनने काय सांगितलं का ऍटम बद्दल? करू शकत असं म्हटलं. हा, ते डेमोक्रेटिस आणि ऋषी कनांना सांगितलं, इफ यू गो ऑन डिवाइडिंग द मॅटर you will get the smallest particle which is indivisible, invisible and indestructible. Then जॉन डाल्टनना, जेव्हा डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी आपण म्हणतो, ॲटॉमिक थिअरी त्याची म्हणतो, त्यावेळी त्यानं म्हटलं की ॲटम इज अ सॉलिड स्पियर म्हटलं. काय म्हटलं त्यानं? ॲटम कसा आहे तर ॲटम इज अ सॉलिड स्पियर. ॲटम एक स्मॉल सॉलिड स्पियर आहे, स्पियर आहे, फक्त स्पेरिकल आहे. त्याच्या इंटरनल स्ट्रक्चर बद्दल काय इन्फॉर्मेशन दिली कोणी? जॉन डाल्टन. कोणी? जॉन डाल्टन. ठीक आहे. कॅन यू टेल मी अबाउट जे थॉम्सन? वॉटरमेलन. जे थॉम्सननं काय सांगितलं तर जे थॉम्सननं सांगितलं की ॲटम कंटेन्स two types of particles. Atom contains two types of what? Particles. And who are these two types of particle? एक काय असतं तर पॉझिटिव्हली काय असते चार्ज्ड पार्टिकल्स असतात, आणि दुसरे काय असतात तर नेगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स असतात. ठीक आहे, मान्य, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल असतात आणि निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स असतात. पण हे अरेंज कशा असतात ऍटम मध्ये तर त्यांना म्हटलं इट इज लाईक, आपल्या भाषेत म्हटलं तर ही सेड की इट इज लाईक अ वॉटरमेलन. कशासारखे आहेत म्हटले? वॉटरमेलन. का तर वॉटरमेलन मध्ये जो रेड पार्ट आहे, वॉटरमेलन मध्ये जो रेड पार्ट आहे तो कोण आहे तर पॉझिटिव्ह पार्ट. वॉटरमेलन मधला जो रेड पार्ट आहे तो काय आहे तर पॉझिटिव्ह पार्ट. आणि वॉटरमेलन मधला वॉटरमेलन मध्ये जे सीड्स आहेत काय आहेत? सीड्स. हा, दॅट आर एम्बेडेड negatively charged particles. निगेटिव्हली चार्ज काय तर पार्टिकल्स. समजून घ्या. सगळ्यात पहिला तर जॉन डाल्टननं काय म्हटलं? जॉन डाल्टननं काय म्हटलं? व्हॉट इज ॲटम? ॲटम इज अ सॉलिड स्पियर. जे थॉम्सननं म्हणलं की येस, ॲटम इज अ सॉलिड स्पियर बट it is a hollow sphere and it contains mainly two type of particles. Which are these two types of particle? Positively charged particle and negatively charged particle. Now who is positively charged particles? So red part जेवढा काही युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे, जो रेड पार्ट असतो ना वॉटरमेलनचा, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असतं ना, कंटिन्युअस सिस्टीम असते ना ती. येस और नो? येस और नो? हा, जी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड रेड पार्ट आहे तो काय आहे तर पॉझिटिव्ह पार्ट. आणि जो सीड्स आहेत त्यामध्ये ब्लॅक कलरचे एम्बेडेड आहेत, ते ब्लॅक कलरचे जे सीड्स आहेत ते निगेटिव्हली चार्ज काय आहेत तर पार्टिकल. हु आर दे? निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल असं म्हणतात. पण ऍटम तर न्यूट्रल असते. ऍटम काय आपण सगळ्यात पहिला डिस्कवरी केलेली, हाऊ इज ऍटम? न्यूट्रल.
ऍटम कसा असतो? जर ऍटम न्यूट्रल आहे, जर ऍटम काय आहे, जर ऍटम काय आहे, न्यूट्रल आहे, वी नो दॅट ऍटम इज न्यूट्रल. कारण ऍटम जर तुम्ही कोणताही घेतला तर तो पॉझिटिव्ह पार्टला पण अट्रॅक्ट होत नाही आणि निगेटिव्ह पार्टला पण अट्रॅक्ट होत नाही. मग जर ऍटम न्यूट्रल आहे तर जेवढा पॉझिटिव्ह पार्ट आहे तेवढाच काय असायला पाहिजे, जेवढा पॉझिटिव्ह पार्ट आहे तेवढाच काय असायला पाहिजे. पण असं असतंय का? वॉटरमेलनला जर आपण कम्पेअर केलं, जे थॉम्सनने स्ट्रक्चर सांगितलेलं होतं त्याप्रमाणे जर कम्पेअर केलं तर रेड पार्ट काय आहे, जास्त, आणि ब्लॅक पार्ट काय आहे. मग त्याच्या थिअरी प्रमाणे किंवा त्याला प्लम पुडिंग मॉडेल म्हणतो तो, की जे प्लम आहे केक टाईप आहे, त्या केक मध्ये जे चॉकलेटचे चिप्स असतात ना आपल्या छोटे छोटे छोटे, ते इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे रेड पार्ट, पॉझिटिव्ह पार्ट काय झाला, जास्त, आणि निगेटिव्ह पार्ट काय झाला तर कमी. समजतंय का? सो अकॉर्डिंग टू द कन्सेप्ट ऑफ जे थॉम्सन, ओके, we concluded that there is a positive charge and there is a negative charge, but the main thing is की पॉझिटिव्ह चार्ज जेवढा असायला पाहिजे तेवढाच काय असायला पाहिजे, निगेटिव्ह. कारण ऍटम काय आहे, न्यूट्रल. आणि हा जे थॉम्सन एक्सप्लेन करू शकला, हा पॉइंट जे थॉम्सन एक्सप्लेन करू शकला नाही. समजते का मी काय सांगते, येस और नो? ठीक. रुथरफोर्डनं काय काय केलं हे बघा. रुथरफोर्डनं काय घेतलं, हा जो आहे ना, हा पर्टिक्युलर, हा इथं थोरियमचे पार्टिकल्स आहे म्हणून आपण शीट आहे, सॉरी, ही काय आहे, स्लिट आहे, स्लिट, वुडन, नाही नाही, ही स्लिट आहे, वुडन स्लिट. हे अल्फा पार्टिकल्स आहेत, हे अल्फा पार्टिकल्स या स्लिट मधून बाहेर पडणार आहेत. सॉरी सॉरी सॉरी, ही गोल्ड फॉईल आहे. नाही, गोल्ड फॉईल जी असते ना ती एका ह्याच्यामध्ये ठेवणार आहेत. गोल्ड फॉईल असते, पण ऍक्च्युली एक मिनिट, मला जे सांगायचं पहिला समजून घ्या. अल्फा रेज जे असतात ते पण असतात. हे असं एक लेड ब्लॉक असते, काय असते, लेड ब्लॉक. त्या लेड ब्लॉक मध्ये आपण काय ठेवतो तर थोरियम ठेवतो. थोरियम काय ठेवतो, थोरियम. थोरियम हा कसा असतो तर रेडिओ काय असतो तर ऍक्टिव्ह, आणि रेडिओ ऍक्टिव्ह असल्यामुळे त्यातून काय बाहेर पडत असतात तर अल्फा रेज बाहेर पडत असतात. काय बाहेर पडत असतात, आणि ते अल्फा रेज कसे असतात तर पॉझिटिव्हली काय असतात, चार्ज. आता ह्या पुढे एक छोटीशी स्लिट असते, तुम्हाला हे फिगर दाखवते, मला सिम्युलेशन ही दाखवायचं, हेही दाखवायचं. ही स्लिट असते आणि ह्या स्लिट मधून अल्फा रेज काय होतात, म्हणजे इथूनच परफेक्टली पुढे जे आपण गोल्ड फॉईल ठेवणार आहे त्यावरती बंबार्ड होणार आहे. ठीक आहे, मग ही गोल्ड फॉईल आहे. ही कसली फॉईल आहे, गोल्ड फॉईल. ठीक आहे, आता आपल्याला जर एवढं माहिती आहे की कसली पण असू दे, कोणताही एलिमेंट असला तर त्या एलिमेंट मध्ये काय असणार आहेत, ऍटम्स. आणि त्या ऍटमचा बेसिक स्ट्रक्चर काय असतो, न्यूक्लियस, आणि काय असतात तर इलेक्ट्रॉन्स. हा एवढे मोठे काढतोय, पण काय एवढे मोठे असणार आहेत का रे, नाही. एवढे मोठे काढतो पण काय एवढे मोठे ऍटम असणार आहेत का, नाही. आता आपल्याला समजायला म्हणून दाखवले. आणि व्हेरी थिन फॉईल घेतली त्यानं गोल्डची. काय घेतली त्यानं, व्हेरी थिन फॉईल, म्हणजे नॅनोमीटर्स मध्ये आपण म्हटलो ना, एकदम थिकनेस त्याची काय होती तर ऑलमोस्ट 0.1 नॅनोमीटर. 0.1 नॅनोमीटर म्हणजे काय ते सांगा, 10⁻⁻10 मीटर इतक्या थिकनेसची काय घेतली तर गोल्ड फॉईल घेतली. ठीक आहे, स्लिट, हे स्लिट आहे. ही स्लिट काय करते, जे काय अल्फा रेज आहेत ते परफेक्टली ह्याच्यातून डायरेक्टली कशावरती बंबार्ड व्हावेत, गोल्ड फॉईल वरती. आणि या गोल्ड फॉईलच्या अराउंड एक स्क्रीन लावतो आपण, त्याला आपण कसली स्क्रीन म्हणतो सांगा, स्किंटिलेटिंग स्क्रीन. स्किंटिलेटिंग स्क्रीन म्हणजे अशी स्क्रीन जी चमकते. जर त्यावरती रेस पडले तर ती काय होणार आहे, चमकणार आहे, स्किंटिलेट होणार आहे. ह्याला झिंक सल्फाइडची स्क्रीन म्हणतो. कसली स्क्रीन म्हणतो आपण ह्याला, कसली स्क्रीन म्हणतो आपण ह्याला, झिंक सल्फाइडची. फ्लोरोसंट म्हणतो आपण ह्याला स्क्रीन. म्हणजे जर यावरती अल्फा रेस धडकले तर ती चमकणार आहे. ठीक आहे, हे समजून घ्या. आता हे एक ऍक्च्युली अरेंजमेंट असते रुथरफोर्ड अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटचा. कशाचा,
कशाचा? रुदरफोर्ड अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटचा. काय आहे? लेड ब्लॉक आहे. त्या लेड ब्लॉक मध्ये काय पुट केलेलं आहे तर सोर्स ऑफ रेस अल्फा रेस कोण देणार आहे? थोरियम, रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल. आणि ते काय रेस जे आहेत ते रेस जे आहेत ते ह्या पर्टिक्युलर स्लिट थ्रू कोणावरती बंबार्ड होणार आहेत? स्लिट थ्रू गोल्ड फॉइल वरती बंबार्ड होणार आहेत. हे स्लिट थ्रू गोल्ड फॉइल वरती बंबार्ड होणार आहेत. हे स्लिट थ्रू गोल्ड फॉइल वरती काय होणार आहेत तर बंबार्ड होणार आहेत. जेव्हा हे अल्फा रेस गोल्ड फॉइल वरती बंबार्ड होतील तर ऑलमोस्ट बाळांनो 99% ऑफ अल्फा रेस जे काय आहेत जे काही बंबार्ड झाले ते आहे तसे आरपारून बाहेर पडतात. आहे तसे बाहेर पडणार आहे. आहे तसे आरपारून काय होणार आहे? बाहेर पडणार. 99% ऑफ रेस बाहेर पडले. मग त्यामध्ये कन्सिडर करा 8000 मधला 1 रे. 8000 मधला 1 रे. आता हे जर ह्याला मी डिवाइड केलं 4 भाग मध्ये, हे असं जर 4 भाग मध्ये तर इथला लेस दॅन 90 डिग्री, इथला लेस दॅन 90 डिग्री, इथून इथं मोर दॅन, इथून इथं मोर दॅन. समजते का मी काय सांगते? येस और नो? हा. तर मी काय म्हटलं तुम्हाला बघा, हा हे कन्क्लुजन्स नव्हते, हे ऑब्झर्वेशन्स होते. रुदरफोर्डचे काय काय ऑब्झर्वेशन होते की 99% ऑफ अल्फा रेस काय झाले? पास थ्रू द गोल्ड फॉइल. 99% of alpha rays pass through the gold foil. How it pass through? They pass through the gold foil. 99% of alpha rays pass through the gold foil. Now, 1 ray in 8000. 1 ray in 8000 rays. 8000 ray madli 1 ray. 1 ray in 8000 rays deflected less than 90 डिग्री. लेस दॅन 90 डिग्रीला काय झाली? डिफ्लेक्ट. म्हणजे इथं कुठं तर न्यूक्लियसला धडकली असेल आणि म्हणून डिफ्लेक्ट झाली असेल. समजते का? सिमिलरली 1 रे इन 30,000. 1 रे इन 30,000 रेज. आणि हा परफेक्ट डाटा आहे. आता तुमच्या नवीन टेक्स्टबुक मध्ये किंवा तुम्हाला 8, 9, 10th ला पण हे इन्फॉर्मेशन काढून टाकले त्यांनी, किती रेज होते, काय रेज होते, हे असं ते तसं. पण जे मी सांगते हे परफेक्ट कन्क्लुजन्स आहेत, परफेक्ट ड्रॉइंग्स आहेत, जे त्यांना सांगितले की असं असणार आहे. ठीक आहे. 1 रे इन 30,000 रे डिफ्लेक्टेड मोर दॅन व्हॉट? मोर दॅन 90 डिग्री. इथं म्हणजे धडक इथं आली, धडकली कुठं तर न्यूक्लियसच धडकणार आणि इथं मोर दॅन 90 डिग्री आणि लेस दॅन 90. अजून एक बघा, हा मिलियन, 1 रे इन मिलियन. मिलियन मधली 1 रे म्हणजे 10 लाख रेस जर असतील, किती रेस असतील? 10 लाख रे. हा 1 रे इन मिलियन, 1 रे इन मिलियन got bounce back. What it got? बाउन्स बॅक. बाउन्स बॅक म्हणजे परफेक्टली ती कशाला धडकली असेल? न्यूक्लियसच्या सेंटरला. परफेक्टली ती कशाला धडकली असेल? न्यूक्लियसच्या सेंटरला. म्हणजे ही आली इथं धडकली, न्यूक्लियस असेल इथं, इथं न्यूक्लियस आहे असं कन्सिडर करा. हा न्यूक्लियस आहे, ह्याला बरोबर धडकली असेल आणि परत आली म्हणजे 180 डिग्रीला डिफ्लेक्ट झाली. कशाला डिफ्लेक्ट झाली? 180. समजतंय का? हे 4 कन्क्लुजन्स होते की 99% रेस काय झाले? आरपार झाले. 1 रे इन 8000 काय झाली? लेस दॅन 90 डिग्रीला डिफ्लेक्ट झाली. आणि 1 रे इन 30,000 मोर दॅन 90 डिग्रीला डिफ्लेक्ट झाली. आणि 1 रे इन मिलियन गॉट बाउन्स बॅक म्हणजे 180 डिग्रीला काय झाली तर डिफ्लेक्ट. ह्यावरनं कन्क्लुजन्स काय काय ड्रॉ केले की ऍटम, रुदरफोर्डनं म्हटलं की ऍटम मध्ये खूप एम्प्टी स्पेस आहे. ऍटम मध्ये, एखाद्या ऍटम मध्ये खूप एम्प्टी स्पेस आहे. एखाद्या ऍटम मध्ये खूप एम्प्टी स्पेस असेल म्हणूनच काय झालं असेल? 99% रेस काय झाले असतील? आरपार. 99 रेस काय झाले असतील? हे समजते का मी काय सांगते? मैत्री समजते का मी काय सांगते ते? मग नेक्स्ट कन्क्लुजन त्यांना म्हटलं की ऍटम इज लाईक अ सोलार सिस्टीम. ऍटम कसं सारखं आहे? ऍटम कसं सारखं आहे? सोलार सिस्टीम. का सोलार सिस्टीम सारखं आहे?
तर त्यानं म्हटलं की मे बी सेंटरला काय आहे, न्यूक्लियस, जो की काय असेल, पॉझिटिव्हली चार्ज. सेंटरला जो न्यूक्लियस आहे तो कसा चार्ज असेल, मी एवढं मोठा काढते पण एवढं मोठं नसतंय. न्यूक्लियसचं साईज 10⁻⁻15 मीटर पेक्षाही कमी असते. कारण रेडियस आपण म्हणू शकतो, कारण ऍटमचा रेडियस 10⁻⁻15 मीटर असतो. कोणाचा रेडियस, ऍटमचा. 10⁻⁻15 मीटर म्हणजे फर्मी मीटर्स मध्ये न्यूक्लियस आहे. आणि डेफिनाइट डिस्टन्सला काय आहेत, शेल्स. डेफिनाइट डिस्टन्सला काय असतील, शेल्स. सोलार सिस्टीम सारखं की सेंटरला सन आहे आणि डेफिनाइट डिस्टन्सला काय आहे तर ऑर्बिट्स, आणि त्या ऑर्बिट्स मध्ये कोण फिरतायत, प्लॅनेट्स. तसं ह्या ऑर्बिट्स मध्ये कोण फिरतायत तर इलेक्ट्रॉन. म्हणजे काही डिफ्लेक्शन झालं लेस दॅन 90 डिग्री, मोर दॅन 90 डिग्री, ते इलेक्ट्रॉनला धडकून किंवा न्यूक्लियसला धडकून झालं. पण जे बाउन्स बॅक झाली, मिलियन मधली एक रे काय झाली तर ती डायरेक्टली न्यूक्लियसलाच धडकली असणार आहे. कारण अल्फा रे कसे असतात, अल्फा रे कसे असतात, पॉझिटिव्हली चार्ज. अल्फा रेज कसे असतात, अल्फा रेज कसे असतात, हा, जर अल्फा रेज पॉझिटिव्हली चार्ज आहेत आणि न्यूक्लियस पण पॉझिटिव्हली चार्ज आहेत तर बरोबर अमोरासमोर धडक झाली. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह काय होणार आहे, अट्रॅक्ट का रिपेल होणार आहे, रिपेल. मग रिपेल का, अल्फा रेज आहेत तर जेव्हा मिलियन मधली एक रे जेव्हा न्यूक्लियसला धडकली असेल तर ती बाउन्स बॅक झाली, तर ती न्यूक्लियसला धडकली असेल, न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि अल्फा रेज पण पॉझिटिव्हली चार्ज आहे, त्यामुळे तो बाउन्स बॅक होणार. समजतंय इथपर्यंत, येस ऑर नो. परत त्यानं म्हटलं की जो काय मास आहे ऍटमचा, जो काय ऍटमचा, जो काय ऍटमचा मास आहे तो कुठे कॉन्सन्ट्रेटेड आहे तर न्यूक्लियस मध्ये. द मास ऑफ ऍटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. जो काय ऍटमचा मास आहे तो कुठे कॉन्सन्ट्रेटेड आहे तर न्यूक्लियस. समजलं इथपर्यंत, ठीक आहे. आता एकदा सिम्युलेशन बघूया तो कसा आहे, थोडं मला पण आयडिया येऊ दे त्याची. स्टार्ट करूया. प्लेच होत होतं का, सांगताय का मला काय काय असेल. हे अल्फा पार्टिकल्स आहेत. मग ह्या अल्फा पार्टिकल्स काय झाले असतील, ह्याला धडकले असतील. धडकल्यानंतर ना हा आपल्याला काहीतरी दिला असणार आहे. बघा, हा न्यूक्लियस आहे आणि इलेक्ट्रॉन्स कुठेतरी तर काय होत आहेत तर फिरतायत. न्यूक्लियस एकदम छोटा, कुठं ते काय फरक नाही पडणार यामध्ये, एवढं काय ह्याच्यानं फरक पडत नाही न्यूट्रॉन आणि ह्याच्यावरती. आपण फक्त म्हणतो की हा जे काय मास आहे ते इथं कॉन्सन्ट्रेटेड असतो असं म्हणतो. हे प्ले होतच नाहीये ना, प्ले व्हायला पाहिजे. हा, प्ले झालं, असं आहे होय. हे अल्फा रेज आहे बाळांनो. मॅक्सिमम अल्फा रेज काय होतात, आर पार होतात आणि हे धडकतात. हे बघ, बाउन्स बॅक झाला का हा, मॅक्सिमम आर पार होतात, न्यूक्लियसलाच डिफ्लेक्ट होतात. हे बघा, मोर दॅन 90 डिग्री डिफ्लेक्ट झाला एक. जे न्यूक्लियसला धडकतील ते लेस दॅन 90 डिग्री किंवा मोर दॅन 90 डिग्री, आणि न्यूक्लियसला जो परफेक्ट धडकेल ना तो जसा गेला तसा मागे येणार. समजतंय का, दिस इज अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. मग त्यावरनं त्यानं काय म्हटलं की हा, ऍटमचा स्ट्रक्चर कसा आहे तर सेंटरला काय आहे तर न्यूक्लियस आहे आणि डेफिनेट डिस्टन्सला काय आहे तर शेल्स आहेत, आणि त्या शेल्स मध्ये काय फिरतायत तर इलेक्ट्रॉन्स. त्या शेल्स मध्ये काय फिरतायत इलेक्ट्रॉन्स. थोडीशी आयडिया येते का बाळांनो, येस ऑर नो, येस ऑर नो, ठीक आहे. पण ह्याचा एक ड्रॉबॅक होतो, ह्याचा ड्रॉबॅक होतो. जसा जॉन्सनचा ड्रॉबॅक आला म्हणून काय आलं, जे जे थॉम्सनचं मॉडेल. जे जे थॉम्सनचं मॉडेल होता काय की
ऍटम तर न्यूट्रल आहे, पण जे थॉम्सन मॉडेल प्रमाणे रेड पार्ट जास्त आहे, म्हणजे पॉझिटिव्ह पार्ट जास्त आहे, निगेटिव्ह पार्ट कमी आहे. मग ह्या कन्सेप्टने ऍटम न्यूट्रल आहे हे तर सांगू शकत नाही. पण जो रुथरफोर्ड आहे त्या रुथरफोर्डनं सांगितलं की जेवढ्या तुमच्याकडे प्रोटॉन्स आहेत तेवढेच काय असणार आहेत तर इलेक्ट्रॉन्स. जेवढं तुमच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढंच त्याच्यावरती काय असणार आहे तर निगेटिव्ह चार्ज. जेवढं पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढंच काय असणार आहे, जेवढं पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढंच काय असणार आहे हे सांगितलं. कोणी सांगितलं? रुथरफोर्डनं सांगितलं. सगळ्यात पहिलं तर रुथरफोर्डने सांगितलं की ऍटम इज अ हॉलो स्पियर विथ अ लार्ज एम्प्टी स्पेस. खूप एम्प्टी स्पेस आहे त्यामध्ये. एम्प्टी स्पेस का आहे म्हटलं, कारण 99% रेस काय झाले, पार झाले जातो. मग सेंटरला न्यूक्लियस आहे, कारण डिफ्लेक्शन झाला, मोर दॅन 90 डिग्री असू दे, लेस दॅन 90 डिग्री असू दे, किंवा बाउन्स बॅकिंग असू दे. येते लक्षात? ठीक आहे. त्यानं म्हटलं की इट इज लाईक अ सोलर सिस्टम. सेंटरला न्यूक्लियस आणि डेफिनेट डिस्टन्सला काय शेल्स आहेत, त्या शेल्स मध्ये काय फिरतात तर इलेक्ट्रॉन्स. पण ऍटम त्यानं न्यूट्रल आहे म्हटलं. ऍटम का न्यूट्रल आहे म्हटलं तर त्यानं म्हटलं की जेवढं पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस मध्ये आहे तेवढंच बाहेरच्या शेलमध्ये काय असणार आहे तर निगेटिव्ह चार्ज. पाणी नाही आहे, आहे पाणी आहे कोणाकडे? तर जेवढं न्यूक्लियस मध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढंच बाहेरच्या शेलमध्ये काय असणार आहे तर निगेटिव्ह चार्ज असणार आहे. आणि जो काय ऍटमचा मास आहे, जो काय तो कुठे कॉन्सन्ट्रेटेड आहे, न्यूक्लियस मध्ये. इट वॉज हिज ऑब्झर्वेशन्स अँड इट वॉज हिज इन्फरन्स. ऑब्झर्वेशन्स आपण बघितले मागच्या पेजला ते, आणि इन्फरन्स त्यानं जे ड्रॉ केले आता जे मी सांगितलं. बरं, मज्जा काय असते, ठीक आहे की रुथरफोर्ड वगैरे सांगितलं. क्वांटम मेकॅनिक्स म्हणून एक ब्रांच आहे फिजिक्सची. आपण आता जे स्ट्रक्चर ऑफ ऍटम वगैरे डिस्कस करतो त्याला फिजिकल केमिस्ट्री म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? बिकॉज केमिस्ट्री इज फर्दर डिवायडेड इंटू 4 ब्रांचेस. मेन ब्रांचेस 4 आहेत, अलाइड ब्रांचेस ढीगभर आहेत. मेन 4 ब्रांचेस कोणते? फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि अनालिटिकल केमिस्ट्री. आता आपण फिजिकल बघतोय. ऑर्गॅनिक कंपाऊंड जे असतात सीएच बॉन्ड, त्याची केमिस्ट्री म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे ज्यामध्ये सीएच बॉन्ड नाहीये. अनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे सगळ्याचं सेपरेशन, आयडेंटिफिकेशन, म्हणजे एखाद्या सबस्टन्सला सेपरेट करून आयडेंटिफाय करून त्याचं काय म्हणतात क्वालिटेटिव्ह पण अनालायझेशन करायचं आणि क्वांटिटेटिव्ह पण अनालायझेशन करायचं. येते का लक्षात? नाही, काय मॅथ्स बिझनेस नसते. फिजिकल केमिस्ट्रीला मॅथ्स असते, कॅल्क्युलेशन असतात. फिजिकल केमिस्ट्रीला असतात. ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिकला नसतात. अनालिटिकल केमिस्ट्रीला मोठे मोठे स्पेक्ट्रोमीटर्स असतात डिटेक्शनसाठी, क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्स, स्पेक्ट्रोमीटर्स, मास स्पेक्ट्रोमीटर, त्यानंतर व्हॉल्यूम स्पेक्ट्रोमीटर, असे वेगवेगळे स्पेक्ट्रोमीटर, कलर स्पेक्ट्रोमीटर असतात. क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्स असतात, तुम्ही ते बघितलं असेल. इंकला घ्यायचं, पाण्यात डिप करायचं, मग इंक वरती एक डॉट, म्हणजे आता एक असं पेपर आहे, एकदम थिन पेपर आहे, बटर पेपर किंवा कोणताही पेपर असतो, त्यावरती इंक लावलेलं असतं असं, आणि त्याला पाण्यामध्ये काय करतात तर आपण डिप करतो, एकदम स्लाइटली आपण पाण्यामध्ये त्याला डिप करतो. इथं जे डिप केलंय ते डिप केलं, भिजत 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 वर चालतंय. जेव्हा इथं कलर येत आहे ना तर ते असे वेगवेगळे कलर्स काय करतो तर डिफरन्शिएट. पेपर क्रोमॅटोग्राफी आपण त्याला एक काइंड बनतो. दॅट इज आयडेंटिफिकेशन सेपरेशन. सायंटिफिक वे मध्ये अनालिटिकल केमिस्ट्री, म्हणजे सगळं सायंटिस्ट जे करतात अनालायसिस करतात सगळ्या गोष्टी ते त्यामध्ये. म्हणजे फिजिकल केमिस्ट्री मधला पार्ट आहे. फिजिक्स रिलेटेड केमिस्ट्री यामध्ये काय आहे, म्हणजे थोड्या गोष्टी आपल्याला काय करावे लागणार आहेत तर इमॅजिन करावे लागणार आहेत. काय करावे लागणार आहेत? मग ते इमॅजिनेशन त्यानं काय म्हटलं, म्हणजे त्यानं काय म्हटलं नाही, क्वांटम फिजिक्स जेव्हा एक्झिस्टन्सला आलं किंवा क्वांटम मेकॅनिक्स जेव्हा एक्झिस्टन्सला आलं तर क्वांटम मेकॅनिक्स काय म्हणतं की चार्ज्ड पार्टिकल्स while revolving charged particles while revolving emits what it emits energy. जे काही चार्ज पार्टिकल्स आहेत ते रिव्हॉल्व करत असताना काय बाहेर देतात, एनर्जी बाहेर देतात. कंटिन्युअसली रिव्हॉल्विंग जेव्हा होते त्यावेळी एनर्जी काय द्यायला पाहिजे तर बाहेर द्यायला पाहिजे. मग मला सांगा की रुथरफोर्डनं म्हटलं की इलेक्ट्रॉन जे आहेत त्या ऑर्बिट्स मध्ये फिरतायत. कशामध्ये फिरतायत? ऑर्बिट्स मध्ये.
आणि इलेक्ट्रॉन्स ही कसली बॉडी आहे? चार्ज्ड बॉडी आहे, निगेटिव्हली चार्ज आहेत ना. कशा आहेत ते? जर ते फिरतायत अराउंड द न्यूक्लियस तर त्यांनी एनर्जी रिलीज करायला पाहिजे, अकॉर्डिंग टू रुथरफोर्ड. अकॉर्डिंग टू रुथरफोर्ड नो, अकॉर्डिंग टू क्वांटम मेकॅनिक्स. क्वांटम मेकॅनिक्सच्या कन्सेप्ट प्रमाणे. कोणाप्रमाणे? की एखादी चार्ज बॉडी जर रिव्हॉल्व होते तर त्यांनी एनर्जी कंटिन्युअसली काय करायला पाहिजे, तर एमिट करायला पाहिजे. मग जर हा इलेक्ट्रॉन जर आहे आणि तो एनर्जी कंटिन्युअसली एमिट करतो तर त्याची एनर्जी काय व्हायला होणार आहे, कमी होणार आहे. आणि एनर्जी कमी होऊन त्याने स्पायरल पाथ फॉलो करणार आहे आणि ती स्पायरल पाथ फॉलो करून तो कुठे पडायला पाहिजे. असं होतंय का? असं होत नाही. रुथरफोर्डनं फक्त स्ट्रक्चर ऑफ ॲटम बद्दल काय सांगितलं, सेंटरला न्यूक्लियस आहे, त्यामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतील, डेफिनेट डिस्टन्सला काय आहेत, शेल्स आहेत, त्या शेल्स मध्ये काय आहेत तर इलेक्ट्रॉन जे कंटिन्युअसली रिव्हॉल्व होत आहेत अराउंड द न्यूक्लियस लाईक अ सन आहे आणि सनच्या अराउंड काय रिव्हॉल्व होत आहेत तर इलेक्ट्रॉन्स. पण क्वांटम मेकॅनिक्स म्हणते की जर चार्ज बॉडी असेल आणि जर ती रिव्हॉल्व होत असेल तर त्यांनी एनर्जी काय द्यायला पाहिजे, कंटिन्युअसली बाहेर द्यायला पाहिजे. मग जर ती एनर्जी कंटिन्युअसली बाहेर देते तर ती कुठे पडणार आहे, न्यूक्लियस मध्ये. कुठे पडणार आहे, कुठे पडणार आहे, कुठे पडणार आहे, कुठे पडणार आहे, न्यूक्लियस मध्ये. असं होतंय का ऍक्च्युली? म्हणून सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट काय, रुथरफोर्ड वॉज अनेबल टू एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ ऍटम. तो सांगतोय ते मान्य आहे की सेंटरला न्यूक्लियस आहे आणि डेफिनेट डिस्टन्सला काय आहेत तर शेल्स आहेत आणि त्या शेल्स मध्ये काय रिव्हॉल्व होत आहेत, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत आहेत. पण ते जर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत आहेत तर त्यांनी एनर्जी कंटिन्युअसली बाहेर द्यायला पाहिजे आणि मग एनर्जी जर बाहेर पडत असेल त्या इलेक्ट्रॉन मधली तर त्यांनी स्पायरल पाथ फॉलो करून कुठे पडायला पाहिजे, स्पायरल पाथ फॉलो करून कुठे पडायला पाहिजे. समजते का मी काय सांगितलं? यस ऑर नो, यस ऑर नो. असं होत नाही. म्हणजे हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक होता रुथरफोर्डचा. ठीक आहे, त्याची स्टोरी वगैरे सगळी राईट होती की त्यांना जे सांगितलं ते बरोबर होतं, नक्की बरोबर होतं. पण काय स्टॅबिलिटीज एक्सप्लेन करता येत नाही. म्हणून आपण नेक्स्ट थेअरी कोणाची बघतो, बोहर्स ॲटॉमिक थिअरी. कसली थिअरी बघतो? बरं, आता जे आपण 3 थिअरी बद्दल सांगितलंय, डाल्टनची ॲटॉमिक थिअरी असू दे किंवा जे थॉम्सनची असू दे किंवा रुथरफोर्डची असू दे, हे माहित होती ना, थोडी तरी इन्फॉर्मेशन होती ना याबद्दल. येस ऑर नो? बोहर्स थिअरी, हा 10वीला बोहर्स थिअरी आहे, थोडीशी आहे का आहे, स्टेट बोर्डला पण आहे, सीबीएसईला नाही आहे, स्टेट बोर्डला. तो आयसीएससीचा आहे, त्याला तर असणारच नक्की, त्याला तरी डिटेलमध्ये असते. जे आपण 11वीला शिकतोय ना ते सगळं आयसीएससीला झाले 10वीला. बरं मी सांगते ते लक्षात येते का? येस ऑर नो? सगळ्यात मोठा ड्रॉबॅक काय होता, सगळ्यात मोठा ड्रॉबॅक काय होता, स्टॅबिलिटी ऑफ ॲटम वॉज अनेबल, ही वॉज अनेबल टू एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ ॲटम. मग नेक्स्ट आली बोहर्स थिअरी. बरं ऐका, काय बोहर्स थिअरीचं एक सगळ्यात मोठी बोंबाबोंब पहिलाच सांगते, सगळ्यात मोठा लिमिटेशन त्याचं सांगते. खूप लिमिटेशन असतील ते फ्युचरमध्ये बघूया, पण एक लिमिटेशन आहे की बोहर थिअरी जे काही बोहरने सांगितलं ते कोणाला सांगितलं, 1 इलेक्ट्रॉन सिस्टीमला. आता 1 इलेक्ट्रॉन सिस्टीम म्हणजे कोण, त्याने जी काही इन्फॉर्मेशन दिली ती हायड्रोजन ॲटमला बद्दल, हायड्रोजन ॲटम बद्दल किंवा हायड्रोजन लाईक स्पीशीज बद्दल, हायड्रोजन ॲटम बद्दल किंवा हायड्रोजन ॲटम किंवा हायड्रोजन लाईक स्पीशीज बद्दल त्यांना इन्फॉर्मेशन दिली. आता त्याचं म्हणणं काय होतं, बोहरनं म्हटलं की सेंटरला काय आहे, न्यूक्लियस आहे की मान्य आहे, आणि डेफिनेट डिस्टन्सला काय आहे तर शेल, डेफिनेट डिस्टन्सला काय आहे तर शेल, आणि त्या डेफिनेट डिस्टन्सला शेल्स जे आहेत त्या शेल्स मध्ये इलेक्ट्रॉन मूव्ह होत आहेत. ठीक आहे, पण न्यूक्लियसला एनर्जी शून्य असते, न्यूक्लियस मध्ये एनर्जी काय असते, शून्य. पण न्यूक्लियस पासून जे असं आपण अवे फ्रॉम जातो, न्यूक्लियस पासून जसं आपण अवे जातो तशी एनर्जी काय होत जाते, वाढत जाते वाढत जाते वाढत जाते, कमी नाही होत, वाढत जाते. आणि त्यांना शेलला नंबर दिलं, शेल 1 2 3, त्यांना शेल नंबर रिप्रेझेंटेशन एन.
एन हे दिलं आणि एन इज इक्वल्स टू 1 म्हणजे पहिली शेल, एन इज इक्वल्स टू 2 म्हणजे दुसरी शेल, एन इज इक्वल्स टू 3 म्हणजे तिसरी शेल आणि एन इज इक्वल्स टू 4 म्हणजे चौथी शेल. आणि ह्याला लेटर सिम्बॉलिकली पण रिप्रेझेंट केलं. पहिली शेल म्हणजे के, दुसरी शेल म्हणजे एम, तिसरी शेल म्हणजे एन, चौथी शेल म्हणजे ओ, नंतर ना पी, जे काय असेल ते. So he said ki no doubt there is a nucleus at the center and at definite distance there are energy levels. शेल म्हणजे काय म्हटलं त्यांना? हा म्हणजे ही पहिली शेल आहे तर त्याची काहीतरी एनर्जी असणार आहे. त्याच्या अवे फ्रॉम गेला तर सेकंड शेल आहे त्याची काहीतरी एनर्जी असणार आहे. पण पहिल्या शेल पेक्षा दुसऱ्या शेलची एनर्जी काय असणार आहे? जास्त. दुसऱ्या शेल पेक्षा तिसऱ्या शेलची एनर्जी काय असणार आहे? जास्त. तिसऱ्या शेल पेक्षा चौथ्या शेलची एनर्जी काय असणार आहे? जास्त. येते का लक्षात? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक. हे पहिलं झालं. नेक्स्ट त्यानं काय म्हटलं की जी काय इलेक्ट्रॉन फिरणार ना एखाद्या न्यूक्लियस मध्ये तो इक्वल्स टू काय असायला पाहिजे? त्याचा अँग्युलर मोमेंटम. त्याचा कसला मोमेंटम? कसला मोमेंटम? अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम कोण असते तर mvr. आपण अँग्युलर मोमेंटम कशाने फॉर्म्युला देतो तर mvr या फॉर्म्युला. सो जो काही इलेक्ट्रॉन एखाद्या शेल मध्ये फिरतोय इज इक्वल टू his angular momentum is equal to integral multiple of h upon 2 pi. इंटिग्रल मल्टिपल म्हणजे n. म्हणजे n म्हणजे पहिली शेल जर असेल काय असेल त्याचं अँग्युलर मोमेंटम काय असणार आहे? h upon 2 pi. काय असणार आहे? आणि जर दुसरी शेल असेल तर 2h upon 2 pi. 2 कट होणार h upon pi. जर तिसरी शेल असेल तर 3h upon 2 pi. h हा प्लँक्स कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू फिक्स्ड असते आणि पायची पण व्हॅल्यू फिक्स्ड असते. म्हणजे कोणत्या शेल मध्ये कोणता इलेक्ट्रॉन फिरणार ह्याबद्दल ही इन्फॉर्मेशन दिली त्यानं की ज्या इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम इंटिग्रल मल्टिपल ऑफ h अपॉन 2 पाय. इंटिग्रल मल्टिपल n. पहिली शेल असेल तर 1. मग 1h अपॉन 2 पाय जो इलेक्ट्रॉन आहे तो पहिल्या शेल मध्ये फिरणार. h अपॉन 2 पाय h अपॉन पाय जे आहे ते दुसऱ्या शेल मध्ये. 3h अपॉन 2 पाय जे आहे ते तिसऱ्या शेल मध्ये. असं म्हटलं. दुसरं त्यानं काय म्हटलं की इलेक्ट्रॉन जेव्हा फिरतोय ना शेल मध्ये त्यावेळी तो कंटिन्युअसली एनर्जी बाहेर देत. तो एनर्जी स्मॉल बंडल्स मध्ये देतो, स्मॉल पॅकेट मध्ये देतो. त्याला क्वांटाइज्ड एनर्जी म्हणतो. सो इफ ही इज रिव्हॉल्विंग अराउंड दी न्यूक्लियस he is giving energy in a discontinuous form, discrete patterns, small quantized energy म्हणतो. स्मॉल बंडल्स मध्ये तो एनर्जी बाहेर देतो. म्हणजे कंटिन्युअसली तर एनर्जी बाहेर पडत म्हणजे थोड्या वेळासाठी एनर्जी दिली मग दिली नाही, मग दिली मग दिली नाही, मग दिली नाही. त्यामुळे काय झालं तर न्यूक्लियस तो जो इलेक्ट्रॉन आहे तो जाऊन न्यूक्लियस मध्ये पडत नाही. का न्यूक्लियस मध्ये इलेक्ट्रॉन पडत नाही? का पडत नाही? कारण एनर्जी तो कंटिन्युअस फॉर्म मध्ये देत नाही. जी एनर्जी बाहेर पडते ती क्वांटाइज्ड फॉर्म मध्ये बाहेर पडते. कशी बाहेर पडते? स्मॉल बंडल्स. क्वांटाइज्ड एनर्जी. कसली एनर्जी? स्मॉल बंडल क्वांटाइज्ड एनर्जी. समजते इथपर्यंत? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक. आता नेक्स्ट सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट पुढचं. त्यानं म्हटलं की इलेक्ट्रॉन आहे ना तो लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल काय करू शकतो? जम्प. मग जेव्हा तो लोअर टू हायर एनर्जी जम्प करणार आहे तेव्हा तो एनर्जी काय करणार आहे? ऍब्झॉर्ब. आणि त्यामुळे जो स्पेक्ट्रम मिळेल त्याला ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम मिळणार. तुम्ही म्हणाल मॅम स्पेक्ट्रम म्हणजे काय? थोडे शब्द तुम्हाला नवीन वाटणार पण आपण ते शिकायचे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे असतात कोण आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन? एक्स रेज, गॅमा रेज, कॉस्मिक रेज, रेडिओ वेव्स, विजिबल रिजन, इन्फ्रारेड रिजन. ह्यांना जेव्हा आपण इन्क्रीजिंग वेवलेंथ किंवा डिक्रीजिंग फ्रिक्वेन्सी ला काय करतो? अरेंज करतो. त्याला म्हणतात स्पेक्ट्रम. काय म्हणतात त्याला? हा. मग जर तो इलेक्ट्रॉन लोअर टू कुठे जम्प करतोय? हायर. तर तो कोणती तरी एनर्जी काय तेवढी त्या डिफरन्स म्हणजे ह्याची एनर्जी 200 किलो जूल आहे आणि ह्याची एनर्जी 350 किलो जूल आहे. तर या दोघांमधला डिफरन्स किती असणार आहे? डेल्टा ई 150 किलो जूल इतकी एनर्जी तो काय करणार? ऍब्झॉर्ब करणार आणि मगच तो हायर एनर्जीला जाणार. समजते? नेक्स्ट जर इलेक्ट्रॉन हायर एनर्जी टू कुठे जम्प करतोय? हायर एनर्जी टू कुठे जम्प करतोय? हायर एनर्जी टू कुठे जम्प करतोय? तर त्याला कसला स्पेक्ट्रम म्हणतो? एमिशन स्पेक्ट्रम.
कसला स्पेक्ट्रम म्हणतो? म्हणजे तो एनर्जी बाहेर देणार. म्हणजे जर ह्याची एनर्जी परत 350 किलो जूल आहे आणि ह्याची एनर्जी किती आहे 200 किलो जूल आहे, तर तो इलेक्ट्रॉन जेव्हा हायर एनर्जी लेवल टू कुठे जम्प करेल लोअर, तर त्यावेळी 150 -150 किलो जूल ही एनर्जी काय करणार आहे तर एमिट करणार आहे. त्यामुळे आपल्याला दोन स्पेक्ट्रम मिळतात, ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम आणि एमिशन स्पेक्ट्रम. बोहरची थेअरी तशी खूप मोठी आहे, तसे खूप पॉईंट सांगितलेले आहेत त्यांना, पण जे तुम्हाला 10वीला आहे तेवढंच मी तुम्हाला सांगते की 10वीला आपण हे पॉइंट्स बघितले की त्यांना म्हटलं की न्यूक्लियस आहे, डेफिनाइट डिस्टन्सला शेल्स आहेत आणि ते शेल्स आर नथिंग बट एनर्जी लेवल. न्यूक्लियसची एनर्जी 0 आहे आणि जसं आपण अवे फ्रॉम न्यूक्लियस जातो एनर्जी काय होत जाते तर वाढत जाते. म्हणजे पहिल्या शेलची जेवढी एनर्जी आहे त्यापेक्षा जास्त, दुसऱ्या शेलची दुसऱ्यापेक्षा जास्त, तिसऱ्या शेलची. ठीक आहे. मग एखादा इलेक्ट्रॉन जेव्हा शेलमध्ये फिरतोय तो कोणाच्या बेसिसवरती फिरतोय तर अँग्युलर मोमेंटम. त्या इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम शुड बी इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. म्हणजे त्या शेलचा इंटिग्रल मल्टिपल असायला पाहिजे. h/2π ला मल्टिप्लाय बाय त्याचा शेल नंबर करायचं. जो त्या इलेक्ट्रॉनला मॅच होतो तो त्या शेलमध्ये काय होणार आहे फिरणार. जेव्हा इलेक्ट्रॉन लोअर टू हायर एनर्जी जम्प करतो तेव्हा तेवढी एनर्जी तो एमिट करतो. दोन एनर्जी लेवल मधला डिफरन्स जो आहे तेवढी एनर्जी तो ऍब्झॉर्ब करतो. त्यापासून मिळालेला स्पेक्ट्रम ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम. आणि जर तो हायर एनर्जी टू कुठे जम्प करतोय लोअर, तर तो एनर्जी काय करणार आहे तर देणार आहे, एमिट करणार आहे. त्याला कसला स्पेक्ट्रम म्हणतो तर एमिशन स्पेक्ट्रम. त्याला कसला स्पेक्ट्रम म्हणतो? त्याला कसला स्पेक्ट्रम म्हणतो? एमिशन स्पेक्ट्रम. समजतंय इथपर्यंत? काय डाऊट आहे ह्यामध्ये? येस ऑर नो? पण हे सगळं भानगड झालं, एकच भानगड राहते. काय? की जे काय सांगितलं ते कशासाठी सांगितलं? वन इलेक्ट्रॉन सिस्टीम. मग बाकी काय ज्यामध्ये खूप इलेक्ट्रॉन्स आहेत त्याबद्दल इन्फॉर्मेशन देता आली नाही. म्हणून आपण क्वांटम मेकॅनिक्स कडे जातो. मग आपण खूप सारे थिअरीज बघतो स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये. हेझेनबर्ग्स अनसर्टेनिटी प्रिन्सिपल, स्क्रॉडिंजर्स वेव्ह इक्वेशन सॉल्व्ह करतो आणि मग ऍक्च्युअल स्ट्रक्चर ऑफ ॲटम म्हणजे काय हे डिस्कस करतो. म्हणजे तुम्हाला ब्लॉक दिसतात ना पिरियडिक टेबल मध्ये, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक, हे असेच आलेले नाहीयेत. बघा काय असते स्ट्रक्चर ऑफ ॲटम 3 डायमेन्शनल असते. कसला असतो? 3 डायमेन्शनल. शेल आहे ना, शेलच्यात काय असते सबशेल, आणि सबशेलच्या काय असते आत सब शेल, त्याला आपण ऑर्बिटल म्हणतो. आणि तो ऑर्बिटल म्हणजे तो त्याचा जागा असते इलेक्ट्रॉनची. मी तुम्हाला तेही स्ट्रक्चर्स दाखवते ऑर्बिटलचे काय असतील, पण ते फ्युचर मध्ये आपण बघूया. आता हे थिअरीज एवढे काय करूया तर आहेत तसे एक्सेप्ट करूया. दर थिअरी पासून नवीन थिअरी येत असते, दर थिअरी पासून नवीन थिअरी, दर थिअरी पासून नवीन थिअरी. बोहर्स थिअरी नंतर आपण स्क्रॉडिंजर्स वेव्ह इक्वेशन, हेझेनबर्ग सर्टेनिटी प्रिन्सिपल आणि ह्या सगळ्या कन्सेप्ट वापरून आपण न्यूटन्स कॉर्पस्कुलर थिअरी अशा 2-3 थिअरी आहेत त्यांच्यापासून त्यांचे ड्रॉबॅक्स पण कन्सिडर करून आपण काय करतो तर क्वांटम थिअरी काय एक्सेप्ट करतो. आणि त्या क्वांटम थिअरी पासून आपण 4 क्वांटम नंबर्स बघतो. प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अझायमुथल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर आणि स्पिन क्वांटम नंबर. हे 4 क्वांटम नंबर्स जे आहेत हे आपल्याला इन्फॉर्मेशन, ऍड्रेस सांगतात इलेक्ट्रॉनचा. काय सांगतात इलेक्ट्रॉनचा? फॉर एक्झाम्पल तुम्ही मार्स वरती गेला आणि तिथे एलियन एखादा भेटला आणि तुम्ही एलियन बरोबर गप्पा मारत बसलाय, त्यानं म्हटलं तुझा ऍड्रेस कुठे आहे, तुम्ही कसं सांगणार तुमचा ऍड्रेस? डायरेक्ट त्याला ऍड्रेस सांगून तर चालणार नाही. मार्स वरती आहे म्हणजे आजूबाजूला पण प्लॅनेट्स आहेत, तर तुम्ही काय म्हणणार आहे, हे बघ ती अर्थ आहे बघ, त्या अर्थ मध्ये तुला एशिया कॉन्टिनेंट दिसतंय का बघ, मला हा दिसला दिसला दिसला. मग एशियामध्ये इंडिया आहे का बघ, हा दिसला दिसला दिसला. इंडियामध्ये महाराष्ट्र आहे का बघ, हा दिसलं. तिथं कोल्हापूर आहे की नाही, हा तिथं बोंबलत फिरतोय खतर, आणि तिथे पण जातोय इथं तिथं, पण तिथं असतोय मी, फिरत असतो, असं म्हणणार की नाही. दॅट इज नथिंग बट ऍड्रेस ऑफ इलेक्ट्रॉन असाच असतो. की शेल आहे, शेलच्यात काय असते सबशेल, सबशेलच्यात काय असते सब शेल, आणि सब शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. कुठे इलेक्ट्रॉन फिरत असतात? कुठे इलेक्ट्रॉन फिरत असतात? सब शेल. समजतं इथपर्यंत?